जालन्यातील बदनापूर तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आला असून नदी सध्या दुथडी भरून वाहते। यावेळेस गोलपांगरी शिवारामधून वाहणाऱ्या नदीला मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पूर आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे। शहरातील इस्लामपुरा, गांधीनगर, सम्राट चौक यासह इतर काही भागामध्ये पाणी साचलेले आहे। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। धाराशिवच्या भूममध्ये पाण्यासाठी वंजारवाडीमध्ये आरसोली लघु प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। त्या तलावामधून भूम आणि वाशिम शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेविरोधात गावकरी आक्रमक झाले। तर पर्यायी सोयी असताना सरकारी निधी लाटण्यासाठी योजना होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। बीड शहरात मोठ्या प्रमाणामध्ये नाल्यांमध्ये कचरा पाहायला मिळतो। शिवाय कचऱ्याचे मोठमोठे ढीग पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकताना दिसतात। त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून आरोग्याचा प्रश्नही उपस्थित झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळला एसीबीनं बिड्या ठोकलेल्या आहेत। खिरोळकरनं जमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केलेली आहे। एकूण 67 लाखांचा मुद्देमाल पोलिसांना सापडलेला आहे। नांदेडच्या लोहा शहरातील एटीएम मशीन चोरट्यांनी पळवलेली इंडिया कॅश बँक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीन त्यांनी पळवलेले। त्यामध्ये किती पैसे होते याची मात्र माहिती अद्याप मिळू शकलेली नाही। मात्र गर्दीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन पळवून नेल्याच्या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे।